गुड मॉर्निंग. मंत्रालय स्टेशनला पोहोचून, मंत्रालय रोड स्टेशनला पोहोचून आपल्या गाड्या आलेल्या असतात. इथून पुढे आपल्याला जे राघवेंद्र स्वामी मठ आहे तिकडे जायचं आहे. इकडे मोस्टली ज्या गाड्या आहेत त्याच्या ट्रॅक्स चालतात. एका गाडीमध्ये 10-12 लोक बसतात आरामात. हॅलो. इथे आल्यानंतर सगळ्यात पहिले आपण ब्रेकफास्ट करायचा आहे. अवतार खूप झालेला आहे. आपण मंत्रालय इथे पोहोचलेलो आहोत. राघवेंद्र स्वामीचं दर्शन घेण्यासाठी आज संडे आहे, त्याच्यामुळे गर्दी खूप आहे. साऊथ इंडियन ब्रेकफास्ट. बसले का सगळे? इकडे ब्रेकफास्ट. हॅलो. आपण आता जी आपली नेहमीची टूर आहे, पिठापूर, कुरपूर आणि यावेळेस त्याच्यामध्ये श्रीशैलम पण ॲड केलेलं आहे, ती सुरू करत आहोत. आजची डेट आहे 22 तारीख. ऊन भरपूर आहे. 22 मार्च. सुरुवात आपण करतो. सुरुवात आपण करतोय श्री राघवेंद्र स्वामी मंत्रालय इथून. आपण रात्रीच्या ट्रेननी पुण्यातून निघतो सगळेजण. मंत्रालय इथे सकाळी पोहोचतो 8-9 वाजता. एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश वगैरे होतो, ब्रेकफास्ट करतो. फ्रेश झाल्यानंतर मंदिरामध्ये दर्शनाला येतो आणि आज इथे रायचूर इथे जेवण करून निघायचं, हा साधारण प्रोग्राम असतो. तर राघवेंद्र स्वामी यांचा जन्म साधारण 1595 साली झाला होता. खूप जागृत देवस्थान आहे हे. 1595 साली जन्म होऊन त्यांनी जिवंतपणे समाधी घेतली होती 1671 साली वगैरे. म्हणजे टोटल 76 वर्षांचं त्यांचं जीवन होतं. आणि खूप भक्त आहेत त्यांचे, दूर लांबूनपर्यंत भक्त येत असतात इथे. जागृत देवस्थान आहे. आणि इथे पण ते म्हणतात ना की जोपर्यंत बुलावा येत नाही तोपर्यंत आपण येत नाहीत. त्याच्यामधलंच इथे पण तसं आहे. विदेशातून पण लोक येतात. राहायची खूप चांगली सोय आहे. जसं शेगावला आहे. शेगाव एवढं चांगलं तर नाही आहे, बट वाईट पण नाही आहे. स्वस्तामध्ये 400-500 रुपयामध्ये रूम मिळून जातात इथे. ऊन भरपूर असतं. काल शनिवार होता, ईदची सुट्टी होती, गव्हर्मेंट हॉलिडेज, आणि आज संडे, त्याच्यामुळे थोडीशी जास्त गर्दी आहे. पार्किंग करून हा मंदिराकडे चालत जायचा रस्ता आहे. इथे मस्त असं सावलीसाठी वरती शेड टाकलेलं आहे. अन्नप्रसादालय चालू असतं इथे. मंदिरामध्ये पॅन्ट चालते, शॉर्ट्स चालत नाही. वरती शर्ट, पुरुषांना शर्ट काढावा लागतो. बाकी असं लुंगी घातलीच पाहिजे किंवा साडी घातलीच पाहिजे असा इथे काही नियम नाही आहे. हा थोडासा वेळ लागेल दर्शनाला. आणि इथे असं म्हणतात की आजही त्यांची समाधी चालू आहे. तुम्हाला जे काही पाहिजे असेल तुम्ही ते स्वामींना मागू शकतात. ते तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतात.
हा मंदिरापुढचा कॉरिडॉर आहे. हा मंदिरापुढचा कॉरिडॉर आहे. भरपूर मोठा कॉरिडॉर बनवला आहे, खूप सुंदर आहे. चप्पल स्टँड इकडे आणि हे मंदिराचं एंट्रन्स मठ, राघवेंद्र स्वामी मठ. गरमी खूप आहे, पाया भासतात आहे. ह्याच्यावर थांबा. हा मेन मंदिराचा परिसर. फोटो पोझिशन लगेच द्या, फटाफट लवकर द्या. लाईनी थांबत सगळे. खूप मोठं परिसर बांधलेलं आहे यांनी. इकडे मंदिराची लाईन. काढ रे नितीन, फोटो काढून देतोय सगळ्यांचे. नितीन फोटो काढून देतोय सगळ्यांचे. VIP मध्ये दर्शन केलं. 1000 रुपयाला 4-5 जण सोडतात. लगेच दर्शन झालं. जास्त गर्दी नाही होती, तरी पण आम्ही VIP म्हणून गेलो होतो. ऊन खूप आहे त्याच्यामुळे. दर्शन झाल्यानंतर असा मंदिराचा हा परिसर. असं इकडे कॅमेऱ्याचं फुटेज वगैरे चालू असतं. हे मंदिराचा कळस. मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालतोय आपण. हे इथे मध्ये समाधी आहे. खूप प्रसन्न वाटतं. दर्शन झालं की झालं ना. झालं का दर्शन? दर्शन झालं. काकू कुठे? इकडे मग शॉपिंगसाठी वगैरे काही काही दुकानं आहेत आणि इथे सगळं त्यांचं रथाचं वगैरे ठेवलेलं आहे. मागच्या वेळेस आपण इथून थोडंफार शॉपिंग केलं होतं. मी दाखवून देतो काय काय मिळतं इथे. खूप लोकांची श्रद्धा आहे की बाहेरून जी लाईन आली ती इकडून जाते. हे स्वामींचे फोटोज. सगळे तांबे मूर्त्या. टिपिकल जसं शॉप आहेत सगळ्या दुकानामध्ये मिळतात तसंच आहे. इथे कलश दर्शन करून घ्या. गुरुदेव दत्त. लवकर
झालं दर्शन. 15 बाकीचे जे लाईनमध्ये होते त्यांचं पण 15-20 मिनटं दर्शन झालं. लुंगी असेल तर तुम्हाला मधल्या लाईनमध्ये प्रवेश आहे, लुंगी नसेल तर बाहेरच्या लाईनमधून दर्शन घेता येतं. ते पण जास्त असं खूप डिफरन्स नाही आहे, 3-4 फुटाचा फक्त डिफरन्स पडतो. मंदिरापासून थोडंसं पुढे आलो की आपल्याला भव्य अशी हनुमानाची मूर्ती दिसते. साधारण 25 ते 30 फूट उंच हनुमानाची मूर्ती आहे. मेन रोडलाच मंदिर आहे. अशी भव्य अशी हनुमानाची मूर्ती आहे. गर्दी वगैरे नसते, काही नाही. काल शनिवार होता, आज रविवार आहे. बजरंग बली की जय. मी भाकऱ्याच खाऊ दोन पोळ्या झालं कसं. रायचूरमध्ये ही स्पेशल थाली आपण घेतलेली आहे. ही खव्याची पोळी, भाकरी, भेंडीची भाजी, छोले, ताक. नहीं कहता सर. अरे खा. नहीं सर, वापस इसको वापस दे दो, जिसको चाहिए उसको दे दो. मागे दे. क्या होना? पानी का गिलास, खाली गिलास रहेगा ना. रोटी का पानी भाकरी हो ना. एक नंबर जेवण. ये रघु पुढे मोदक सारखं